समोर येतोय लिटिल सायंटिस्ट मिहिर खरे. छान झालं मिहिर. आता कसं वाटतंय दोन्ही गाणी आजची झालेली आहेत? रिलॅक्स वाटतंय. रिलॅक्स वाटतं एकदम. वंडरफुल. मग आता आपण परीक्षकांना विचारूया आणि त्यांच्या कमेंट्स आल्या की म्हणजे अजून आता चला आता सगळंच काम झालं असं होईल. कोणापासून सुरुवात करूया? कोणी चालेल. तुला सगळे सायंटिस्ट का म्हणतात ते सांगू का तुला? का? सायंटिस्ट कसा प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन कुठल्याही जी काही गोष्ट फाईंड करायची असते ती गोष्ट एक 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 करत नीट मांडतो त्याचा स्टडी करून. तसंच तू आत्ता तुझ्या गाण्यातले सूर सुद्धा ना एक एक व्यवस्थित मांडलेस. थँक्यू. खूप छान. मला खूप आवडलं तुझं गाणं. खूप समजुतीने गायलास तू. आवाज तुझा स्वतःचा आहे आणि ते जाणून गायलास. अरे मित्रा बच्चन, अरे जो वय काय, पगार किती, गातोस काय? हा, मला असं वाटत होतं की मी एखाद्या शांत असं मस्त देवळात बसलो आणि गाभाऱ्यामध्ये घुमणारा आवाज ऐकताना कसा पावित्र्य वाटतं ना, तसं पावित्र्य वाटत होतं बघ तुझं गाणं ऐकताना. थँक्यू. आणि अजिबात घाई नाहीये तुला कशाची, हे दिसतं गाण्यात की मैं आया हूं मैं सुना के जाऊंगा, बस इतना मुझे करना है. बाकी तुम्ही रिझल्ट तुम्हाला जे काय करायचं करा, मला फरक नाही पडत. अशी एक बेफिकिरी त्या सूर लावण्यामधनं दिसते आणि ती मला खूप आवडली यार. वाघ आहेस वाघ. संथ वाघ आहे, संथ वाघ. खूप सुंदर गायलास मिहिर. सगळ्यांनी तुला खूप छान छान कमेंट्स दिले. मी फक्त एकच गोष्ट सांगेन, सुरुवातीला जेव्हा गाणं सुरू केलंस मला वाटतं थोडीशी घाई केली, तू सूर ऐकला नाहीस नीट आणि तुझा आलाप थोडासा सुराच्या बाहेर गेला. बाकी तू सुंदर नंतर परत सुरात आलास आणि जसं सगळ्यांनी सांगितलं की अतिशय सुंदर आणि अतिशय संथपणे तू गाणं ते मांडलंस आणि खूप छान, खूप सुंदर. कॉंग्रॅच्युलेशन्स मिहिर. वे टू गो. वंडरफुल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मिहिरसाठी. यानंतर आपल्यासमोर पुन्हा एकदा येते तोडफोड स्पेशलिस्ट मानसी देशपांडे. रंग सूर ल्याली पशी
छान झालं गाणं तुझं. हं, आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसं वाटलं. अवधूत दादापासून सुरुवात करूया. प्लेबॅकसाठीची तयारी लागते, एक अप्रोच लागतो की मला हे प्लेबॅकला गाणं गायचं. तो तुझ्याकडे खूप छान आहे की मला प्रेम, आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की थोडा वेगळ्या प्रकारचा रियाजाची गरज असते, जो तू घेतला आहेस असं वाटतं. मग खूप तू गाणी बसवतेस का? आवडलं गाणं की लिहून काढायचं आणि बसवायचं असं करतेस का? हो पण तुला जर का पुढे प्लेबॅकमध्ये करायचं तर तुझं जे चाललंय हे योग्य आहे. तुझे ज्या प्रकारचे तुझं मेहनत जी घेतेस ती बरोबर आहे. उदाहरणार्थ तुझा जो विब्राटो जो होल्ड नोटला लावला ना, ना ना ना, हा जो, तर तो विब्राटो आहे हा आपल्याला सूर लावायला सोपा पडतो त्याच्याने, म्हणजे ज्यावेळेला सूर लावायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे किंवा हिंदुस्थानी मला वाटतं वोकलमध्ये विब्राटोचा तेवढा वापर केला जात नाही, जो वेस्टर्नमध्ये खूप चांगल्या प्रकारे केला जातो. पण जे जिकडनं चांगलं घेण्यासारखं आहे ते घेऊ ना. आपण कशाला भांडायचं की चांगलं काय वाईट काय योग्य काय योग्य काय, आहे की नाही? मला तुला थँक्यू म्हणायचं आहे, कारण इतकं सुंदर गाणं तुम्हाला ऐकवलंस, तुम्हाला रिफ्रेश केलंस बेसिकली. इतके सुंदर चाल अरुण पडवाल यांची, आणि खूप सुंदर गायलीस तू. तुझ्या आवाजाची रेंज छान आहे. आवाज वरच्या पट्टीतही खूप छान लागतो. आणि आत्ताच तू म्हणालीस की मी स्वतः गाणी निवडते आणि मी सादर करते. तर तुझा असा एक तुला एक डोक्यात एक गोष्ट बसलेली आहे की माझा आवाज हाय पिचला छान लागतो, त्यामुळे मी त्या प्रकारची गाणी सिलेक्ट, असं एकूण तुझ्या आत्ता 2 सिलेक्शन्सवरनं मला वाटलं योग्य आहे, हरकत नाही. इनफॅक्ट इट्स अ व्हेरी गुड थिंग की तू ह्या रेंजची गाणी गाऊ शकतेस. पण ती सादर करताना जेव्हा खालचे नोट्स आहेत, लोअर नोट्स आहेत, त्यांना विसरून कसं चालेल? असं करू नकोस. येणार तुला. प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. इट्स जस्ट अ मॅटर ऑफ वर्किंग हार्ड. तुझ्या आवाजात खूप छान खनक आहे. आवाज तुझा प्लेबॅकसाठी खरंच खूप छान आहे. तो जो थ्रो आहे तो सांभाळून ठेव. आणि ज्या एनर्जीनी वरचे सूर लावतेस त्याच एनर्जीने तुझी खालच्या नोट्समध्ये एनर्जी कमी पडते. असं होतं. असं नको करू. हां, दोघांनी पर्यंत मार्क दिलेत. यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा येतोय चिन्मय काळे. जेव्हा तुझ्या बटाना, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना माझान राहतो मी, माझान राहतो मी हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटाना. आभाळ भाळ होते, होती बडाही पक्षी ओढून जीव घेते, ओढून जीव घेते पदरावरील नक्षी लाटास अंतरीच्या, लाटास अंतरीच्या नाही मुळी निवारा, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटाना. चिन्मय, कसं झालं गाणं? मला आवडलं. तुला आवडलं? हो, मला पण आवडलं. थँक्यू. आता परीक्षकांना किती आवडलंय विचारूया. हो, नक्की. आपण कुणा, स्वप्नील ना तुझा आवडता, मग आपण स्वप्नील पासून सुरुवात करूया. स्वप्नील, मला असं वाटतं की तुला अजून जरासं छान बसवायला पाहिजे गाणं, कारण त्या गाण्यामध्ये खूप खूप शिकण्यासारखं आहे.
तू जितकं ऐकशील ते गाणं तितकं तुला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. आणि अतिशय अवघड चाल आहे ही. तालाबरोबर आपण जसं डोलतो ना बोटीमध्ये, असं खळेसाहेबांचं गाणं असतं. तेव्हा त्या प्रकारे ते गाणं आलं पाहिजे आणि ह्याचा तू प्रयत्न जरूर कर. तू जे काय गायलास ना त्याच्याबद्दल तुझं खूप कौतुक आहे. आणि जे तू नाही गाऊ शकलास किंवा जे नाही गायलंस त्याबद्दल काही दोष नाही, तो तुझ्या वयाचा दोष आहे. कळलं का? ती जी मला वाटतं की तू जसं जसं अजून ऐकेल गाणं ते नाही नाही त्याच्यात नाही अजून गाणं उतरेल. ऐकणं हा वेगळा भाग आहे त्याच्यामधला, ते त्याने ऐकावं आणि बसवावं. पण जोपर्यंत त्या बट्टा येत नाहीत ना लाईफ मध्ये उधळणाऱ्या, उधळी मुजोर वारा, ये ती बट आहे, अख्खी बट आहे ती, लकेरची ती बट आहे. आणि ज्यावेळेला तू मोठा होशील, मग तुझ्याकडे एखादी बाईक असेल आणि त्याच्या पाठीमागे एखादी बटावली बसेल आणि ती बट उधळल्यानंतर राहू दे रे आता. ज्या वेळेला कलेजा खलास होईल ना त्यावेळेला हे गाणं समजायला लागतं रे, आणि त्याच्यानंतर जगायला लागतो आपण ते गाणं. पण एनिवे, फॉर द टाइम बिंग आता तू मला परत एकदा उधळलेल्या बटा आठवून दिल्यास त्याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे. अवधूत हे गाणं खूप वेळा जगलंय. कशावरून लक्षात आलं ना? ए, जगण्याचा हिशोब काढू नको, नाही तर मी जर काय एकदा जगलो असेल तर दिवसातनं 4 वेळा जगलो. लक्षात ठेव. वैशाली, झालाय तुमचा हिशोब? नाही, अरे हिशोब होऊच शकत नाही यार. कहा राजा भोज और कहा गंगू तेली. असं काही नाहीये. अरे खरं सांगतो, तू काय बट्टांचा हिशोब तर लावू नकोस. तू जाऊ दे, सोडून दे, इथे नको. जाऊ चल, दे. चल. यांच्या बटांमध्ये न पडलेलंच बरं आहे. चिन्मय, कुठे रे तुला बटांमध्ये घेऊन गेले? तुला एक सोपं सांगू का? तू 9वीचा पेपर द्यायला सगळी तयारी करून छान मस्त, चला तयारी आहे माझी, असं करून वर्गात शिरलास आणि 9वीच्या ऐवजी 10वीच्या पेपरला बसलास, तर तुझं काय होईल? वांदे होती. वांदे होतील ना. पण याचा अर्थ असा नाही की तू ढ आहेस. तुला फक्त 10वीचा अभ्यास करायचा आहे अजून. कळलं? आता तुम्ही पण बट्टा, ते तिने बाईक किती छान आणि गोड शब्दात कुठे सांगितलं. विचारायला तुम्ही तू बाईक? त्याला आम्ही काय वाईट म्हणे, म्हणलं बाईक का? आणि बटा आणि कुठे येऊन गेलास बिचारा? आम्ही त्याला म्हटलं का तू बटांचं गाणं गायलं आणि जटांसारखं वाटलं म्हणून? वैशालीनी प दिलाय, अवधूतनी ध दिलाय तुला. मी काही म्हणत नाही. माझ्याकडून तुला एक स्टँडिंग ओवेशन. Wow.